नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर यामध्ये काल झालेला पेपर होता। तर कालच्या पेपरमधील म्हणजे दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजीच्या पेपरमधील संपूर्ण जीके प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। नक्कीच तुम्हाला पुढील परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय होता विद्यार्थी मित्रो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी आणि कोठे झाली? बघा, प्रार्थना समाज जो आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या साली आणि कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न आहे। पर्याय बघा, 1867 आणि बॉम्बे या ठिकाणी म्हणजेच आताचं मुंबई, 1892 पुणा म्हणजे सध्याचं पुणे, 1867 पुणा सध्याचं पुणे, 1892 आणि बॉम्बे। बघा विद्यार्थी मित्रो, तर प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे ही कधीची आहे, तर ही आहे 1867 ची। ओके, 1867 ची। त्याच्यामुळे हे ऑप्शन 2 या ठिकाणी एलिमिनेट होतात। 1867 आता फक्त राहिलं काय, पुणे की मुंबई? तर आपल्या सर्वांना माहित आहे स्थापना कुठे झाली होती, मुंबई या ठिकाणी। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 1867 बॉम्बे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख विचारलेले आहेत। गोंधळून जायचं नाही, या ठिकाणी प्रश्न व्यवस्थितरित्या वाचावा लागतो। ज्या या ठिकाणी उपप्रमुख विचारलेले आहेत, उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? संजय वात्स्यन, पुष्पेंद्र सिंग, नितिन गुप्ता की संयोग गुप्ता? तर विद्यार्थी मित्रो, नवीन जे उपप्रमुख आहे ते कोण आहेत, तर पुष्पेंद्र सिंग यांची जे आहे लष्कराचे उपप्रमुख म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, या टाइपचे आपल्याला या ठिकाणी आता लष्कर प्रमुख विचारलेला आहे। यानंतर हवाई दलाचे विचारू शकतो, नौदल प्रमुख देखील विचारायची शक्यता आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? बघा, महाराष्ट्र राज्याला लागून नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। बघा, महाराष्ट्राला सीमा लागून असणारे राज्य आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो। पर्याय बघूया, गोवा, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही आहे। ओके, बघा, यापैकी जे आहे महाराष्ट्राला म्हटलं तर गोवा राज्याची सीमा लागून आहे, गुजरातची आहे, तेलंगणाची आहे। या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, कोणतं राज्य? मध्य प्रदेशची सीमा आहे। त्यानंतर जर म्हटलं तर त्यानंतर अजून आहे विद्यार्थी मित्रो एक म्हणजे कर्नाटक। ओके, कर्नाटकची सीमा देखील महाराष्ट्राला लागून आहे, कर्नाटक, गोवा। यानंतर छत्तीसगड, कोणता आहे? छत्तीसगड जे आहे याची देखील सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून आहे। अशा 6 राज्यांच्या सीमा ज्या आहेत या महाराष्ट्राला लागून आहेत, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटक। ओके, बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? पर्याय बघा, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र। बघा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हटलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रो हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे। पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखलं? बघा, स्पाइस टेस्ट म्हणजे मसाल्याची चवीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे। ओके, कोणत्या राज्याला ओळखले जाते? महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश की केरळ? तर विद्यार्थी मित्रो, स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया म्हणून केरळ राज्यांना ओळखले जाते। पर्याय क्रमांक 4 केरळ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, चला मित्रांनो, बघा, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला काय करायचं आहे, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे। आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर त्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 2025 मध्ये कोणते उपक्रम सुरू केला? बघा, कामाच्या ठिकाणी जे महिला असतात त्या महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 2025 मध्ये एक उपक्रम राबवला, तो कोणता होता? शी पोर्टल, शी बॉक्स पोर्टल, वुमन पॉवर 1090 की मिशन शक्ती? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी शी बॉक्स, ओके, कोणता आहे? शी बॉक्स पोर्टल हे जे आहे उत्तर प्रदेश सरकारनं राबवलेला उपक्रम आहे। पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत? बघा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्या येतात? नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर की वर्धा? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे।
यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी दिव्यांग बालके आणि महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली? बघा, शारदा सदनची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, महर्षी धोंडो कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले, पंडिता रमाबाई. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 3 पंडिता रमाबाई हे आपल्या प्रश्नांचं योग्य असं उत्तर आहे. पंडिता रमाबाई यांचा जन्म हा कर्नाटक राज्यामध्ये झाला. जन्म यांचा कुठे झाला होता? कर्नाटक मध्ये जन्म झाला. कधी झाला ते देखील लक्षात असू द्या. तर यांचा जन्म हा 23 एप्रिल, कधी? 23 एप्रिल 1858 मध्ये झाला आणि मृत्यू जो आहे विद्यार्थी मित्र हा 5 एप्रिल. ओके, हा काय आहे? मृत्यू 5 एप्रिल 1922 ला हा कुठे झाला? तर कडगाव या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? कडगाव या ठिकाणी पंडिता रमाबाईंचा मृत्यू हा झाला. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात बघायला मिळतात? बघा, भारतातील सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात बघायला मिळतात असा प्रश्न आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ की छत्तीसगड? तर विद्यार्थी मित्र, सर्वाधिक हत्ती जे आहे हे कुठे आहेत? हे कुठे बघायला मिळतात? तर हे बघायला मिळतात कर्नाटक राज्यामध्ये. ओके, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचं आहे आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केव्हा केली? बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केव्हा केली? 1872, 1877, 1857 की 1879? तर विद्यार्थी मित्र, आर्य समाजाची स्थापना विचारलेली आहे तर कधी केली? 1875 मध्ये. ओके, कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि यांचे शिष्य ते होते कोण? स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या स्थापना केली? तर रामकृष्ण मिशन. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? बघा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली आहे असा प्रश्न आहे. अनुच्छेद 151, अनुच्छेद 324, अनुच्छेद 348 की अनुच्छेद 148? तर विद्यार्थी मित्र, कलम 324 नुसार जी आहे राष्ट्रीय जे आपला निवडणूक आयोग आहे भारताचा, तर निवडणूक आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. बघा, मग आता सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर सध्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत ते कोण आहेत? ज्ञानेश कुमार. कोण आहेत? ज्ञानेश कुमार हे सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ज्ञानेश कुमार हे झालं देशाचं. यानंतर आपल्या राज्याचे जे निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हटलं तर ते आहेत दिनेश टी वाघमारे. ओके, कोण आहेत? दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. बघा, या पद्धतीने आपण संपूर्ण ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवरती घेत असतो. विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला दररोज असे व्हिडिओज बघायचे असतील आगामी तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती याकरता जे आहे, जर तुम्हाला महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स जर बघायचे असतील, त्याचे प्रश्नपत्रिका बघायची असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. त्यानंतर त्या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल किंवा या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न बघा, 2025 मध्ये कोणत्या राज्याने भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले होते? बघा, कोणत्या राज्यामध्ये जे आहे 38व्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक की उत्तराखंड? तर 38व्या क्रीडा स्पर्धा या कुठे झाल्या होत्या? तर या झाल्या होत्या उत्तराखंड या ठिकाणी. ओके, उत्तराखंड पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचा सुमारे 75% भूभाग कोणत्या नदी प्रणालीद्वारे बंगालच्या उपसागरात वाहत जातो? बघा, कोणत्या 2 नद्या आहेत त्याच्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातील 75% भूभाग जो आहे हा बंगालच्या उपसागरात भूभागाचं जे पाणी आहे तिकडं वाहून जातं. शास्त्री आणि वशिष्ठी, उल्हास आणि सावित्री, गोदावरी आणि कृष्णा की नर्मदा व तापी? तर विद्यार्थी मित्र, मुख्य म्हटलेलं आहे गोदावरी व कृष्णा पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, ओके, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी
या सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. श्रीनिवास शास्त्री, गोपाळकृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक की दादाबाई नौरोजी. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया या सोसायटीची स्थापना केली. ओके, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले. आता गोपाळकृष्ण गोखले यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अजून आपल्याला माहिती लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे की गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु होते. ओके, गोपाळकृष्ण गोखले हे काय होते, महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु. क्लिअर आहे सर्वांना? सर्वांना व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राने कोणत्या नियमानुसार घनकचरा व्यवस्थापन धोरण स्वीकारले आहे? बघा, महाराष्ट्र राज्याने कोणत्या नियमानुसार घनकचरा व्यवस्थापन धोरण हे स्वीकारलेलं आहे? बघा, आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण थोडंसं लॉजिकली देखील हा प्रश्न या ठिकाणी सोडू शकतो. बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, घनकचरा व्यवस्थापन. ओके, मग पर्याय बघा, महाराष्ट्र नागरी कचरा अधिनियम 2004, पर्यावरण संरक्षण 1986, स्वच्छ भारत अभियान अधिनियम जो आहे 2018चा. तर यामध्ये पहिला जो ऑप्शन आपल्याला दिसते ना, यामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम दिलेले आहेत. ऑब्विसली मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, कदाचित जर आपल्याला एखाद्या वेळेस जर प्रश्न थोडासा हे वाटला तर आपण या ठिकाणी देखील बाय ऑप्शन या ठिकाणी जाऊ शकतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? ओके, प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? बघा, घटनेमध्ये जी काही तत्व स्वीकारलेली आहेत प्रत्येक घटक हा कोणत्या तरी देशाकडून कोणत्या ना कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून जे स्वीकारण्यात आलेला आहे. ओके, पर्याय क्रमांक ए USA आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, ताडोबा अंधारी हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यात येतो? हिंगोली, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, बीड, चंद्रपूर. ओके, तर विद्यार्थी मित्रो, कोणत्या जिल्ह्यात येणार? बघा, या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येणार तर हा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होत असे? बघा, हा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रो IMP आहे, सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ओके, बघा, 1881 मध्ये प्रसिद्ध होणारं मराठा हे जे वृत्तपत्र होतं हे कोणत्या भाषेत होतं? इंग्रजी, हिंदी, मराठी की इंग्रजी व मराठी? तर विद्यार्थी मित्रो, मराठा हे जे वृत्तपत्र यायचं ना हे यायचं इंग्रजी भाषेमध्ये. पर्याय क्रमांक 1 इंग्रजी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहेत? कोठारी समिती, स्वर्णसिंग समिती, BP मंडल समिती की बलवंतराय मेहता समिती? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 2 स्वर्णसिंग समिती पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे? बघा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या विचारलेली होती 84, 72, 78 की 75? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 3 78 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचे प्रश्न आहे GMC छत्रपती संभाजीनगर मधील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला दररोज बघायचे असेल तर करायचं काय आहे, तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याकरता काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपलं चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.